Hello friends, आपण बघतोय सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन इन दॅट यूकॅरियोटिक सेल कंपोनंट. नाव द नेक्स्ट पॉइंट इज मायक्रोबॉडीज. आता मायक्रोबॉडीज म्हणजे आपण काय सांगतो, मायक्रो मीन्स स्मॉल, राईट, टायनी, अँड बॉडीज. सो मायक्रोबॉडीज मीन्स दीज आर दी स्मॉल बॉडीज. These are the small bodies which are present in both plant and animal cell. Microbodies are only present in eukaryotic cell. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ह्या absent असतात, यूकॅरियोटिक सेलमध्येच प्रेझेंट असतात. सो मायक्रोबॉडीज मीन्स स्मॉल बॉडीज. These are present in eukaryotic cell. These are present in plant as well as animal cell. Now these microbodies having different enzyme. ह्या ज्या काही मायक्रोबॉडीज आहेत ह्या कशा असतात, स्मॉल किंवा टायनी बॉडीज दिसतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळं एन्झाईम दिसतं. सो ऑन दी बेसिस ऑफ प्रेझन्स ऑफ डिफरंट एन्झाईम्स these मायक्रोबॉडीज आर क्लासिफाईड इंटू दी 3 टाइप्स. किंवा आपण टेक्स्टबुकमध्ये टाईप्स न बघता आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये पॉईंट्स बघतो, किंवा आपण याला एक स्पेरियोसोम्स, glyoxysomes and peroxisomes. So these are the microbodies. These togetherly known as microbodies. आता ह्या ज्या काही मायक्रोबॉडीज आहेत ह्या कशा आहेत, सिंगल मेम्ब्रेन आहेत, स्पेरिकल असतात. ह्या प्रत्येक मायक्रोबॉडीमध्ये वेगवेगळं कंपोनंट असतं. आपण ह्या सगळ्या एकत्रच आपण बघणार आहोत. सो स्पेरियोसोम्स, ग्लायोक्सिसोम्स अँड peroxisome, these are the microbodies. आता ह्या ज्या काही बॉडीज आहेत these are spherical. फर्स्ट पॉइंट आपण बघतोय spherical and single membrane bounded. Speriosomes is also spherical, glyoxysomes is also spherical, single membrane आहे, and peroxisome is also spherical. आपण काय सांगतोय की ह्या ज्या काही मायक्रोबॉडीज आहेत these are present in plant as well as in animal cell. But here the speriosomes and glyoxysomes are present only in plant cell, while peroxisomes is present in plant as well as in animal cell. ह्या दोन ज्या काही बॉडीज आहेत ह्या फक्त प्लांट सेलमध्ये असतात. पेरॉक्सिसोम्स आपल्याला प्लांट आणि ॲनिमल सेल दोन्हीमध्ये प्रेझेंट दिसतो. आता नेक्स्ट आपण बघूयात स्पेरियोसोम्स. स्पेरियोसोम्समध्ये आपण काय बघतोय, स्पेरिकल बॉडी आहे, सिंगल मेम्ब्रेन बॉडी आहे, प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते. आता ह्याच्यामध्ये कोणतं एन्झाईम्स असतं, आपण मायक्रोबॉडीज काय बघतोय की ह्यांच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम आहेत. मग स्पेरियोसोम्स कंटेन दी ॲसिडिक हायड्रोलायटिक एन्झाईम विच हेल्प इन डायजेशन. जसं आपण प्लांट लायसोसोममध्ये बघितलं होतं की लायसोसोम्समध्ये बघितलं होतं, लायसोसोम्समध्ये आपण काय सांगतोय की डायजेस्टिव्ह किंवा हायड्रोलायटिक एन्झाईम असतं. तसं हे जे काही स्पेरियोसोम्स आहे these speriosomes is also contain the hydrolytic enzyme, hence it is also known as लायसोसोम्स और प्लांट्स लायसोसोम. ह्याला प्लांट लायसोसोम सुद्धा म्हणतात, कारण की हे काय करतात, डायजेशन करतात. इट हेल्प इन डायजेशन ऑफ फूड. जसं आपण सांगतोय की ज्या ठिकाणी जास्त अमाऊंटमध्ये फूड आहे आणि ते फूड डायजेस्ट करायचं आहे तिथे आपल्याला स्पेरियोसोम्सचा नंबर हा जास्त दिसेल. सो व्हेरेवर द प्लेस दे नीड टू डायजेस्ट द फूड, दॅट प्लेस देअर मोर नंबर ऑफ प्लांट्स लायसोसोम्स और स्पेरियोसोम्स is present. So instead of lysosomes in plant there is speriosomes is present. So example आपण त्यामध्ये बघतोय एंडोस्पर्म. एंडोस्पर्म डायजेस्ट काय करते, एंडोस्पर्म डायजेस्ट दी फूड अँड ट्रान्सपोर्ट टुवर्ड्स दी डेव्हलपिंग सीड्स और एम्ब्रियो. सो दिस इज अबाउट द स्पेरियोसोम्स. स्पेरियोसोम contain the hydrolytic enzyme, acidic hydrolytic enzyme which help in digestion of food. Then it is also known as plants lysosomes because it digests the food. Example आपण बघतोय एंडोस्पर्म. Now the next one glyoxysomes. Glyoxysomes आपण काय सांगतोय, स्पेरिकल आहे, सिंगल मेम्ब्रेन बाउंड आहे, प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे फक्त. आता
ह्याचं मेन फंक्शन काय, इट हेल्प इन बीटा ऑक्सिडेशन. नाउ दी बीटा ऑक्सिडेशन म्हणजे काय, इन सम प्लांट्स देर इज फूड इज स्टोर इन द फॉर्म ऑफ फॅट अँड दी कन्वर्जन ऑफ दिस फॅट इन टू दी फूड और शुगर इज नोन ॲज बीटा ऑक्सिडेशन. म्हणजे काही प्लांटमध्ये फूड जे आहे हे फॅटच्या रूपात स्टोअर केलेलं असतं. मग आता ज्यावेळेस त्या प्लांटला फूड पाहिजे त्या फॅटपासनं, मग ते फॅट्स काय केले जातात, कार्बोहायड्रेट किंवा शुगरमध्ये कन्वर्ट केले जातात. त्याला आपण म्हणतो बीटा ऑक्सिडेशन. मग ही जी काही प्रोसेस आहे ती कोण करतं, ग्लायॉक्सिसोम्स. सो ग्लायॉक्सिसोम्स कन्वर्ट दी स्टोअर फॅट into the sugar or carbohydrate. And this process is known as beta oxidation. So it contains the enzyme which help in conversion of this food into the sugar. ह्याच्यामध्ये एन्झाईम्स असतात की जे काय करतात ह्या फॅटला शुगरमध्ये कन्वर्ट करतात. सो इट कंटेन द एन्झाईम विच हेल्प इन कन्वर्जन ऑफ दिस फॅट इन टू दी शुगर और कार्बोहायड्रेट. एक्झाम्पल आपण बघतोय कॅस्टर सीड्स. कॅस्टर सीड्समध्ये पण काय केलं जातं, फॅट स्टोअर केलेलं जातं. आणि काय करतात की हे जे काही फॅट आहे हे फॅट कशात कन्वर्ट करतात, फूडमध्ये किंवा शुगरमध्ये कन्वर्ट केलं जातं. सो दिस इज अबाउट द ग्लायॉक्सिसोम्स. नाउ द नेक्स्ट वन, peroxisomes. Now the peroxisomes, it is also the spherical single membrane bound bodies. This peroxisome is present in plant as well as in animal cell. हा काय आहे, प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये दोघांमध्ये प्रेझेंट असतो. Now the main function, it help in conversion of uric acid and amino acid into the peroxide. Now the peroxide it's the toxic substance. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, युरिक ॲसिड आणि अमायनो ॲसिड जे आहे ते परऑक्साईडमध्ये कन्वर्ट केले जातात. मग हे जे काही परऑक्साईड आहे हा टॉक्सिक आहे. हा जो काही टॉक्सिक परऑक्साईड आहे हा काय केला जातो, परत डिग्रेडेशन केलं जातं त्याचं, किंवा काय केलं जातं, ब्रेकडाऊन केला जातो इनटू दी लेस टॉक्सिक सबस्टन्स आणि किंवा बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केला जातो. म्हणजे याचं मेन फंक्शन काय आहे, देयर इज अ फॉर्मेशन अँड ब्रेकडाऊन ऑफ परऑक्साईड. परऑक्साईड इज टॉक्सिक, सो इट कुड बी कन्वर्ट इनटू दी लेस टॉक्सिक सबस्टन्स और रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. मग आता ह्याच्यामध्ये आपण बघूया, युरिक ॲसिड आणि अमायनो ॲसिड काय केले, हायड्रोकार्बन आणि परऑक्साईडमध्ये कन्वर्ट केलेला आहे. दिस परऑक्साईड इज टॉक्सिक. हा टॉक्सिक आहे म्हणून हा काय केला पाहिजे, लेस टॉक्सिक कंपाऊंडमध्ये कन्वर्ट केला पाहिजे किंवा बॉडीच्या बाहेर काढला पाहिजे. मग आता काय केलं जातं, हा जो काही परऑक्साईड आहे दिस परऑक्साईड is oxidized with the help of this free molecular oxygen. With the help of peroxide enzyme, these convert into the water molecule and free molecular oxygen. H2O आपण त्यामध्ये सांगतो, H2O plus free molecular oxygen. Hence the function of this peroxisome is there is formation and breakdown of peroxide. H2O2 म्हणजे आपण काय सांगतो, परऑक्साईड. परऑक्साईड हा आहे टॉक्सिक कंपाऊंड आहे म्हणून तो इमिडिएटली काय केला जातो, लेस टॉक्सिक कंपाऊंडमध्ये कन्वर्ट केला जातो. सो इन प्लांट सेलमध्ये हा काय करतोय, हे जे काही ब्रेकडाऊन ऑफ H2O2 करतो किंवा परऑक्साईड करतो. ॲनिमल सेलमध्ये जनरली ह्याचं फंक्शन वेल नोन नाही आहे, बट आपण टेक्स्टबुकमध्ये सांगतोय की कन्वर्जन ऑफ अल्कोहोल इन लिव्हर सेल हे जे काय फंक्शन आहे हा परऑक्सिसोम्स करतो. तो दिस इज अबाउट द परऑक्सिसोम्स अँड मायक्रोबॉडीज. परत एकदा आपण बघूया, आपण बघतोय मायक्रोबॉडीज. मायक्रोबॉडीजमध्ये आपण सांगतोय मायक्रोबॉडीज मीन्स दीज आर दी स्मॉल बॉडीज. स्मॉल अँड टायनी बॉडीज असतात. these tiny bodies are spherical membrane bounded and these tiny bodies or microbodies contain the different enzyme. So there are the different types of microbodies. In that स्पेरियोसोम्स, ग्लायोक्सिसोम्स अँड परऑक्सिसोम्स. स्पेरियोसोम्स म्हणजे आपण काय सांगतो, इट इज प्रेझेंट इन प्लांट सेल.
It is also known as the plant lysosome because it contains the acidic hydrolytic enzyme which break down the food material. So हा प्लांट लायसोसोम सुद्धा आहे. ग्लायोक्सिसोम्स, इट इज ऑल्सो प्रेजेंट इन प्लांट सेल ओनली. It help in beta oxidation, means in some plant the food material is stored into the form of fat and now this fat is converted into the sugar or carbohydrate with the help of this enzyme and this process is known as beta oxidation. Example आपण बघतोय castor seed. Next आपण बघतोय peroxisomes. Peroxisome, it is also the spherical single membrane bound organelle. It is present in both plant and animal cell. The main function, there is a formation and degradation or breakdown of peroxide. So it convert the uric acid and amino acid into the toxic substance, that is into the peroxide with the help of enzyme catalase. Now this toxic substance or this peroxide is immediately removed or need to convert into the less toxic compound. So this peroxide get oxidized with the help of oxygen in presence of enzyme peroxidase enzyme and get converted into the water molecule and free molecular oxygen. And main function आपण सांगतोय formation and breakdown of peroxide. So this is about the microbodies.